भावांनो आता ऑर्डर घेतली बरं का आपण. आता ऑर्डर घेऊन जायचे 5 किलोचं तांदूळ. 5 किलोचं तांदूळ राव कसं होतं बघा ना. सगळं अवघड घ्यायचं कारण की बॅग पण बारकी ना. आणि बॅगेत कसं बसन आता ही प्रश्न मला पडला आहे. आता नीट कसं तरी बसावं लागेल आपल्याला, त्याशिवाय पर्याय नाही. आता काय करू माहिती का, की आता असं ठेवू हे पडलं असं ठेवू बरं का. कसं तरी ॲडजस्ट करतो मी आता. कशी होतं गुंडाळून असं बसवू. तर बसवता लागणच राव तसं. नमस्कार भावांनो, वेलकम टू माय चॅनल. आज राव लवकर आलो बरं का. कारण आहे ना, रात्री लवकर गेलो मी. रात्री लवकर गेल्यामुळं आज लवकर आलो कामावर. बघा इथं काम चालू आहे बनायला. बघा कसं दिसतं पण टाकलं हे दररोज असं असतंय. दररोज सकाळी मॉर्निंगला आहे ना लवकर गाडी येते मोठी. आणि आलो आहे ऑर्डरची वाट बघ कावा पडून कावा नाही ही वाट बघायला लागलो आहे. ऑर्डर जेवढं लवकर होईल तेवढं लवकर पडलं तर भारी. कारण की आज आहे ना खूप काम करायचं आपल्याला. आणि काल तुम्हाला तर माहिती मी 11-12 वाजता कामावर आलतो आणि लवकर गेलो. म्हणून आहे ना आज लवकर आलो आहे आणि आज खूप काम करायचं आपल्याला. दाखवतो ऑर्डर पडली ना आपण ऑर्डर पिकअप करतो कसं करतो का नाही ते तुम्हाला दाखवतो. आणि आपण तिथं कस्टमरला ऑर्डर देणार आहे ती पण तुम्हाला दाखवतो. चला पुढं तरी न्यावं लागेल ना, कस्टमरला द्यायचं आहे. कस्टमर काय म्हणतं आहे काय नाही तुम्हाला दाखवतो पुढं. चला मी आलो बरं का. आता पार्सल घेऊ. पार्सल असं घ्यायचं. एवढं पार्सल आहे भाऊन. जेव्हा ह्या बिल्डिंगमध्ये जायचं आपल्याला. ह्या बिल्डिंगमध्ये आपण जाऊ ते एंट्री करू. बघा भावांना आपण इथे एंट्री केलेली. इथं वॉचमन बसलेला आहे. इथे एंट्री केली. आता इथं जायचं आहे आपल्याला. इथं आपण जाऊ बरं. ह्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे आता आपल्याला. एवढं पार्सल एवढं किती वजन आहे बघा ना राव. एवढं हातामध्ये धरलं आहे एकट्याने मी. लय आवड आहे असं फिरवलं. अरे वॉचमॅननं आपल्याला हात मारले. इथून जावं लागतंय म्हणा. मी आलो आहे पुढून. असं जायचं असतंय. इथून एंट्री अशी. मला वॉचमॅन काय म्हटलं माहिती आहे का, व्हिडिओ कशाला काढतो. अरे वागा म्हटलं मी व्लॉग बनवतोय राव. अशी लिफ्ट दाबली अशी आतमध्ये जायचं आणि आपलं 1 नंबर दाबायचं. 1 नंबर दाबून झालं. किती वजन आहे बघा ना राव. हो दाखवतो. 1 नंबर आलं. 102 इथं 101 102. सर पार्सल आहे तुमचं. थँक्यू सर. कस्टमरला ऑर्डर देऊन उतरलो आता खाली. मामा ब्लॉग चालू आहे. वॉचमॅन म्हणायला लागलाय राव काय चालू आहे नेमकं. अहो काय नाही म्हटलं राव. तुम्ही त्याचं नका टेन्शन घेऊ म्हटलं त्यांना. तो आता आला बघा बाहेर. काय म्हणतोय काय माहिती आता. अहो सर इकडे बघा. व्हिडिओ ब्लॉग बनवतोय मी. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. त्याचं काय नोकरी जाईल. त्यांना सांगायचं ना ब्लॉग बनवतो पोरग. काय पुरावा देऊ मी त्यांना सांगतो. माझं तात्पुरतं डिलीट एडिट करून इथून पुढे कंटिन्यू करा. इथून पुढे जायचं की आपल्याला बाहेर. आता नाही का मी ह्या बिल्डिंगमध्ये बघा माझी बिल्डिंग आहे का त्या बिल्डिंगमध्ये गेलतो ना मी आता. तर वॉचमॅन म्हणायला लागला तुम्ही व्हिडिओ वगैरे काढू नका आमची नोकरी जाईन तसं जाईन ही जाईन हवं तेव्हा बोलायला लागला ना.
त्यांना बोललो राहो तसं काय होणार नाही, कारण की मी फ्लॉग बनवतोय म्हणताना कोण तुम्ही त्यांना जर सांगितलं ना असं आलतं आपला फ्लॉगवर म्हणून असं म्हणलं ना तरी पण तुम्हाला काय म्हणणार ना, त्यांना असं सांगितलं मी. मग काय आमची नोकरी जाते म्हटला, त्यावर होते माहिती का, असं पुढचं बोलायला लागला लय. म्हटलं तसं काय होणार नाही सर, असं बोललो आणि आलो आपलं पुढं. तिकडं जायचं आपल्याला, इकडं आपल्या स्टोअरवर जायचं. आपल्या स्टोअरवर तर यावं लागेल म्हणून आलो स्टोअरवर. कारण काही का त्यांचं एवढं कडक नियम असतात ना, त्यांच्यासारखं नियम कुठंच नाही बघा. लक्ष्मींचं सिक्युरिटी गार्ड जे असतो ना त्यांचा नियम म्हणतो. कारण की ती एंट्री घेतल्याशिवाय कुठली गाडी येते, कुठली गाडी यायला लागली, तो प्रत्येक गोष्टीला सगळं लिहून काढत, सगळं विचारलं माहिती आहे. एवढं त्यांचं कडक नियम असतात. आणि आतमध्ये कुठं चालला कुठं नाही हे सुद्धा विचारतात माहिती आहे का. आणि कुठल्या माणसाला असं आतमध्ये सोडत नाहीत माहिती आहे का, असले सिक्युरिटी गार्ड असतात. मग सोपं समजू नका सिक्युरिटी गार्डला. नुसतं ब्लॉग बनवायला लागलो म्हणून नुसतं त्यांनी मला विचारलं की का बनवतोय, कशामुळे बनवतोय, काय कारण तुझं बनवायचं, असं तसं बोलायला लागलो. विचार करा मग, एवढा कडक असतो. नुसतं व्हिडिओ काढतो म्हण का, आणि एंट्री जर आतमध्ये करायची म्हटलं तर मग किती नियम कडक त्यांचे बघा तुम्ही. जाता भावानं तुम्हाला दाखवलं काय काय झालं आपलं. आता तुम्हाला जे तुम्हाला मी आत्ता GST आता तुम्हाला GST सांगितलं, त्यामध्ये बघ कसलं झालं डेंजर काम. पहिल्यांदा तर सिक्युरिटी गार्ड, तर मग सिक्युरिटी गार्डनं मला पहिल्यांदा विचारलं भावानं, हो या आपलं स्टोर बॉक्स कसले बनवलं पडलं तर अजून मालची गाडीच गेली नाही बघायची. आता बघू दुसऱ्या वाट बघायची आता आपल्याला. मित्रांनो व्हिडिओ आवडला असला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.